आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही, जी खाल्ल्यावर लोक म्हणतील हे घरी नाही हॉटेलमधून आणलं आहे. फक्त 2 ते 3 सिक्रेट स्टेप आहे आणि तुम्हीही चिकन ग्रेव्ही घरी बनवू शकतात एकदम हॉटेलसारखं. ते सुटलेलं आणि जबरदस्त चवीचं. चला तर मग रेसिपी करू सुरुवात. नमस्कार, मी ज्योती आणि तुम्ही पाहत आहात ज्योती जी के सर्च. सोप्या आणि हॉटेल स्टाईल रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. चला मग आपण सुरुवात करूया. हे मी आलं, लसूण आणि मिरची हे जरा जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, धुवून स्वच्छ. त्याच्यामध्ये तिखटनुसार मी मसाला टाकले आहे 1 चमचा. तुम्हाला जसं हवे असेल कारण मिरच्या घेतलेल्या आहे मी, म्हणून 1 चमचा मी मसाला घेतलेला आहे तिखट. आता मी अर्धा चमचा हळद घेते. हळद ओरिजिनल आणि चांगला रंग येणारी आहे, तुमची जशी असेल तसं, पण ही आमची ओरिजिनल आहे. अर्धा चमचा खोप आहे आणि थोडंसं काश्मीरी मिरची 1 पाव चमचा टाकलेला आहे. त्याच्यामुळे ते कावळ्यानं पुन्हा रंगही चांगला पकडतो त्या चिकनला. थोडंसं लिंबू पिळले, कारण कधी वास ओसट वास कोणाला सहन होत नाही, मग ते लिंबू असलं का ओसट वास निघून जातो. म्हणून जास्त नाही, 1 अर्धा चमचा घ्या, कारण दही पण येणार आहे ना त्याच्यामध्ये, म्हणून मी अर्धा चमचा लिंबू घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये वाटलेलं मी जे आलं, लसूण, मिरची आहे जरा जाडसर, जरा क्रिस्पी लागतं तोंडात आला का छान वाटतं, ते घेतलेलं आहे मी. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा, अर्धा किलो चिकन आहे, एवढं बस होईल. आणि सगळं हे एकजीव करून त्याला मसाला काढून घ्यावे. हाताने करा, चमच्याने करू नका, गरम मसाला इकडे लागणार नाही आहे. पण पहिलं सगळं मसाले मी सगळं चिकनला लावून घेतलेले आहे. हे बघा, आणि जो जाडसर वाटप केलेला आहे तोही बघा कसा सुंदर दिसतो त्याच्यामध्ये. तो खाल्ल्यावर खाताना सुंदर चव लागते. आता मी थोडंसं दही घेतलेलं आहे आणि ते मी पुन्हा कळवत आहे. हे सगळं पूर्ण काढून ठेवायचं आपल्याला. सगळं कालवलेलं चिकन हे आपल्याला 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तर मॅरिनेशन केलं का खूप त्या चिकनला चांगली चव येते. आता हे मी गॅस गरम केलेला आहे, पॅन घेतलेला आहे आणि 1 मोठी पळी तेल घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, चिकनला तेल पण सुटलेलं असतं, त्या हिशोबाने आपण तेल घ्यायचं आहे. आता मी अर्धा किलोला 1 पळी तेल ठीक आहे. आता हे मी चिकन सगळं तेलामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे मी त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे मग पूर्ण चिकन. कारण का माहिती आहे, खाताना पण मस्त क्रिस्पी लागतं. हे आता लागू नये ना, म्हणून मी जरा हलवत होते. आणि हे सगळं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. मसाले तेलामध्ये सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. 1 पळी तेल पण किती खूप झालं बघा. हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे चांगलं. ते पीस आहे ना, ते पीस सुंदर दिसतात नंतर खाताना, हे क्रिस्पी लागतं खायला. आणि टेस्टी तो मसाला एकदम मुरला आहे, त्याच्यामुळे यम्मी लागतं अगदी खाताना. हे बघा, आता हे सगळं फ्राय केलेलं आहे. आता चिकन तेल सुटलेलं आहे ऑलरेडी, माझं चिकन शिजतच आलेलं आहे. म्हणजे आपण सुकं चिकन करतो ना तशा हिशोबाने मी तेला सुकं चिकनसारखं फ्राय करून घेतलेलं आहे. थोडंसं परत मी खालवर करून देते. तुम्ही याच्या झाकून ठेवून पण जरा 1-2-3 मिनटं शिजवून शकता. तुम्ही कसं करू शकता ते. हे तुम्हाला मी दाखवते म्हणून मी त्याच्या झाकण नाही ठेवलेलं आहे. हे बघा, डायरेक्ट मी तुम्हाला करताना दाखवलं आहे. है ना. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. आता हे बघा, तेल सुटलेलं बघा, मी झाकण पण ठेवलेलं आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं, हे बघा तुम्हाला दाखवते पण आहे की झाकण ठेवा. त्याच्यामुळे ते मॉइश्चरनी पण शिजलं जातं. शिजलं गेलेलं आहे. आता हे मी चिकन काढून
ठेवणार आहे, कारण तिथलं दुसरं प्रोसिजर मी तुम्हाला सांगते. कारण हे चिकन खूप भारी होणार आहे. तुम्ही अशा पद्धतीचं हे चिकन तुम्ही केलं, एकदा केलं नाही करून बघा. कारण आपण नेहमी वेगळं असं फोडणीला टाकून देखील चिकन करतो आणि ते करतोच आपण. पण हे थोडीशी ट्रिक मी थोडी एक सिक्रेट दाखवते तुम्हाला, की माझ्याकडलं चिकन तर राहत पण नाही आहे, केलं का लगेच संपतात. कारण ते वासानेच चिकनकडे धावलेलं असतं. आता हे मी सगळं चिकन जे केलेलं आहे ते काढून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावर हे तेल ते याच कढईमध्ये आपलं चिकन बनवायचं आहे. आता ते ऑलरेडी तेल आहे, त्याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे चांगले ब्राऊन कलरमध्ये परतून घ्यायचे. चांगले परतून भाजून घ्यायचे आहे. तुम्ही हा प्रयत्न करा, अशी जर रेसिपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर बघून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. हा मी आता थोडा मसाला आहे, पण आपल्याला अंदाज एक जेवण करणं कळतात बरोबर. कांदा असा ब्राऊन थोडा होत गेला ना, तर मग आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तेल आता थोडं सोडेल ते, ऑलरेडी तेल आहे त्याच्यामध्ये सोडेल. आणि ते आधीचा मसाल्यामुळे आणखीनच त्या चिकनला पुन्हा सॉरी त्या मसाला आणखीनच टेस्ट येणार, कारण आलं लसूण ऑलरेडी पहिलं टाकलेलं असल्याने हा कांदा पण त्या मसाल्यामध्ये पूर्ण भाजला गेला आहे. हे बघा, आता बारीक चिरलेला मी टोमॅटो टाकलेला आहे. हे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे. हा पण चिकन कांदा ऑलरेडी आपण भाजलेला. आता मी हे टोमॅटोही भाजून घेणार आहे. तसं जरा सॉफ्ट झालं का सॉफ्ट होत चाललेलं आहे. जेव्हा तेल सुटतं तेव्हा समजायचं की आता ते शिजत आलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, जास्त फास्ट गॅसवर कधीही जेवण करायचं नाही आहे. मी आता झाकण ठेवलेलं आहे म्हणजे लवकर त्याला मॉइश्चर पकडेल. हे बघा, भाजलेलं चिकन हे काढून ठेवलेलं आहे बघा, आहे ना. आता टोमॅटो बघा कमी आचेवर करा चिकन, कारण फास्ट बघा कमी याच्यावर सुद्धा मसाला पूर्णपणे येऊन जातो. तर मी फ्राय केल्यामुळे ते मसाला लागलेला आहे. आता हा टोमॅटो पण चांगला शिजलेला आहे. बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मग अशी मसाला टाकलेला आहे आपण ऑलरेडी. त्या चिकनला टेस्ट आहे. 1 चमचा आपण टाकलेला आहे. आता अर्धा चमचा टाका. बघा, मिरच्या जरी असेल 3-4 मिरच्या घेतल्या असेल तर 1 चमचा आपण आणि अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा आणि 5 मिरची. आता याच्यामध्ये थोडीशी परत हळद, कारण त्या ग्रेव्हीला रंग यायचा आहे आपल्याला, लाल पिवळा गोल्डन असा. आता त्यामुळे मी त्याच्यामध्ये धने पावडर टाकले, मसाला टाकले, हळद टाकले आहे आणि काश्मीरी मिरची टाकलेली आहे आणि हा गरम मसाला टाकलेला आहे. आता हे मसाले पूर्ण जे भाजून घेते आहे. परत एकदा बघा, अर्धा चमचा मी परत मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेले आहे, मिरची पूड टाकलेली आहे अर्धा चमचा, धने पावडर टाकले अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा. अर्धा किलो चमच्याला हे झालेलं आहे. आणि आता मी हे फ्राय केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता ते एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आधीचा मसाला आहे तर फ्राय केलेलं चिकन आणि हे चिकन आता किती चव येईल ह्याच्यावर तुम्ही समजू शकता की हे किती सिक्रेट बघा माझं चिकन बनवायचं. ही एकदा तुम्ही नक्कीच रेसिपी करा आणि मला कमेंटही करून सांगा की कशी झालेली आहे. आता तुम्हाला जेवढं ग्रेव्हीला पाणी हवे असेल ना, एकदम खूप नका टाकू, ज्या चिकनच्या हिशोबाने पाणी, म्हणजे तुम्ही भाकरी नान भात पण खाऊ शकता तसं एवढं पाणी टाका. आणि चवीनुसार मीठ टाका, तर ऑलरेडी आपण ग्रेव्हीला सुक्या ग्रेव्ही टाकलं होतं आणि त्या हिशोबाने अंदाजे तुम्ही चिकनला मीठ टाका. आता हे बघा रस्सा आहे बघा एवढा ग्रेव्ही. अजून थोडंसं पाणी पाहिजे तर टाकू शकतात तुम्ही. आता माझ्या मते तर ठीक आहे एवढं, मला म्हणजे जास्त पातळ नाही. कलेजी चिकन कसं दिसते बघा, चमकतं आहे बघा, कारण आपण ऑलरेडी फ्राय केले ना म्हणून तो क्रिस्पपणा दिसतोय बघा चिकनचा. आता
तर झाकण ठेवा आणि थोडंसं शिजवून द्या. एक 4-5 मिनटं स्लो आचेवर. 4-5 नाही 2 मिनटं किंवा 3 मिनटं, नंतर पुन्हा झाकण काढून पुन्हा बघा. कारण मध्ये ढवळा. जर पाणी कमी असेल तर लागून देऊ नका. पाणी बेताचं ठेवलं ना का ते एवढं हे येत नाही आणि कमी आचेवर तर लागणार नाही आहे. हे बघा आता बॉईल झालेलं आहे. आता चिकन कधीही मी काढू शकते, कारण ऑलरेडी माझं चिकन शिजलेलं आहे, कारण फ्राय करून मी घेतलेलं आहे ना. हे बघ त्याचा टेक्स्चर बघा, रंग बघा, लाल सोनेरी पिवळं चमकतं. हे बघा, अरे ते माझी खिडकी ओपन आहे ना, उजेड बघा किती पडलं, तर चमक बघा किती आले चिकनला. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून समजा की ते चिकन किती दिसायला सुंदर दिसते ताटा वाटताना. आणि मेन म्हणजे वास एवढं सुंदर सोडले, कारण आधीचा तो मसाला आणि हा दुसरा मसाला, त्याच्यामुळे चिकनला जो स्मेल येते तो एवढा घरभर पसरलेला आहे की असं आमच्या घरात सध्या चाललं की हॉटेलमधलं का आणले का गं असं विचारतात. पण बघा हा लाईव्ह प्रूफ आहे. हा बघा सुंदर ग्रेव्ही झालेलं आहे. चिकन मोडत पण नाही काय नाही. बघा सुंदर चिकन झालेलं आहे. हा चिकन तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही नक्कीच करा. ऑलरेडी झालेलं चिकन हा तुम्ही भाकरी, नान आणि भाताबरोबर खाऊ शकतात किंवा पावाबरोबर पण खाऊ शकतात. खूप छान लागतं ना पावाबरोबर पण. आता वरून कोथिंबीर ठेव पहिला सजवा. हे बघा रेड ग्रीन गोल्डन किती सुंदर दिसते बघा. कसं वाटलं चिकन बघा. हॉटेलमध्ये पण सेम आहे आणि घरीही सेम आहे. आपण फक्त करत नाही म्हणून, पण एकदा तुम्ही करून बघा. काय सिक्रेट आहे चिकनचं, जे आपण करतो ते हॉटेलवाले करतात. एवढंच की ते ना कलर शायनिंग या हिशोबाने असं वाटतं वाव हॉटेलचं चिकन बघा. आहे की नाही हॉटेल स्टाईल ग्रेव्ही, म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही असं भाषेत पण बोलतात किंवा धाबा स्टाईल. मग तुम्हाला कसं वाटलं तुम्हीही करा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फ्रेंडला शेअर पण करा. आणि पुन्हा एकदा थँक्यू. चला मग या संडेला नक्की करा ही रेसिपी. थँक्यू.